भरधाव कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार. पारशिवनी सावनेर मार्गावरील जिनिंग मिल जवळील घटना. पारशिवनी ते सावनेर मार्गावरील जिनिंग मिल जवळ भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतर कार चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्योधन जनार्दन खंडाईत वय 39 वर्ष राहणार करंभाड असं मृतकाचं नाव आहे. तो मजुरीसाठी काम करून आपल्या गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन खंडाईत मंगळवारी मजुरीचं काम आटपून MH40W 0558 क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकीने करंभाड गावाकडे जात होता. दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास पारशिवनी ते सावनेर मार्गावरील जिनिंग मिल जवळ ते पोहोचले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या MH49 CD 9092 क्रमांकाच्या मारुती सुझुकी वॅगनार कारच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की खंडाईत हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मदत करण्याऐवजी कार चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील दुर्योधन खंडाईत यांना त्वरित ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कार चालकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. पारशिवनीचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी.